आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा राऊताच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून, एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही, महायुती सरकारचं म्हणतो, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, मराठ्याचे आहेत, फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल, आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो, अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा जाहीर आपला राजकारणाचा संबंध नाही, यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं, पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल, अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजभाऊ, मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केलंय. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद घेतो लगेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, नाजीदादांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला, छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे. राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही, एवढेच हात जोडून विनंती करतो. आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझं मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल, अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं, आणखीन पण पेढा भरवेल. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावं लागेल. ही राजा भाऊरावचं चॅलेंज आहे. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राऊत तुकडे व्हायचे, किती तुकडे करायला व्हायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळलं बिधळलं माझं काम नाही. इमानदारीने या पांड्या चौकात 50 लाख रुपये खर्चून तुमची जर गेला सभा जाहीर केल्याची जबाबदारी या राजा राऊताची असेल. आणि प्रत्येक घरातला बाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पांड्या चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजा राऊताची असेल. सभेची तारीख सांगा, त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनंच ही उत्तर दादा, आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाणार. काय होतं, उपोषण सुरू आहे, मध्यस्थी करायला आले, चांगली गोष्ट आहे. कुणी या, ते याच्या अगोदर आपल्या विरोधात बोलले होते तरी आपण त्यांना जवळ धरलं, त्या राऊत साहेबाला तरी पण आपण जवळ धरलं. चला म्हणलं, काय नाराजी विसरायची, कारण त्यांनी सांगितलं तसं होतं मला. मी खरं ते सांगतोय तुम्हाला, त्यांनी मला सांगितलंच असं होतं आणि ते सांगलेलं मला पटलं होतं. मला पटलं होतं सांगितलेलं काय की ते कोण काय आडनाव मग रात्रीपासून ध्यान सोपान का काहीतरी सोपान दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप सोपल यांचं नाव असं काहीतरी सोपान काहीतरी म्हणले, मला नाही माहिती काय ते.
असं करतो तसं करतो 10-5 हजार कोटीचा 10,000 कोटीचा सावकार आहे आमकं करतो तम करतो आयला म्हणलं ताण दिसतोय व त्या माणसाचा याला बहुतेक हे बघ माझं मन सांगतो मी माझं मराठीचं मन आहे माझं मराठीचं मन मला बोललो मला लय ताण दिसतोय वा आणि ते त्याच्याविषयी सांगत होतं म्हणून आम्ही थोडी नाराजी कमी केली त्याच्यावरची म्हणलं जाऊ द्या चालू असतंय पण ते पुढं चालून हे असंच करायला लागलं आला यायचा नाही तिकडं जाणार बैठकीला तिकडंच बसणार सांगणार नाही व्यवस्थित तिकडे येऊन काय ठरलं काय नाही संपला मग ते मध्ये संडास लागली म्हणला आणि ते विषय आम्ही संपूर्ण दिला मग त्याच्यावर तो आमच्या शेलोच्या माध्यमातून पुन्हा एकदा आला ते म्हणला व मी मराठ्याचा म्हणून काम करीत नावच मध्ये घेऊ नका ठीक आहे म्हणलं जाऊ दे तिकडे येतोय ना मध्यस्थी करतोय ना कर त्याचं फिरून नाव घेतलं नाही त्याला आम्ही नाव ठेवलं नाही मधल्या 1 महिन्याच्या अंदाजात 2 महिन्याच्या अंदाजात सांगतो ते उपोषण सुटल्यापासून कधी केलं नाही काही नाही पण ते परत आला परत त्याने ते मध्यस्थी सुरू केल्यावर आम्ही काय म्हणणं सांगितलं हे बघा प्रामाणिक सांगतो तुम्हाला आज कारण मी मराठ्याचं काम करतोय मला काय शेपता फेपता व्हायची गरज नाही मी प्रामाणिक सांगतो मी म्हणलं बाबा मला डाग लावते काय डाग लावते विनाकारण तुमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते 2-4 त्याचे ते आमदार ते ते बिगर चाड्या घातलेली ते मला उभं लागलं ते शरद पवारची काय स्क्रिप्ट आहे लिहितो वाचितो कोणी म्हणतं ते उद्धव ठाकरेंचीच बोलत आहे त्यांच्याकडूनच राज ठाकरेंकडूनच बोलतो त्यांच्या स्क्रिप्ट आहेत किंवा काँग्रेसच्या असं काही बी लावत आहे बच्चू कडूंच्या स्क्रिप्ट आहेत कुठं काही पण असं लावायचं हे बघा म्हणलं माझ्या समाजाला मला राजकारण जायचं नाही जायचं याला राणा पाटील साक्षीदार आहेत ते ते बी साक्षीदार आहेत आमच्या इथले बी तरी मनातून सोडलं ना मराठीने मोठं मन केलं ना समजून घ्या माझी भावना तरी सोडलं त्यांनी काळा दिवस पाळला हे केलं तरी मराठीने मोठं मन दाखवलं चला म्हणलं ते सोडून ते साक्षीदार आहेत आणि ते चर्चा ठरलं मला काय राजकारण नाही करायचं बाबा माझ्या समाजाला नाही करायचं माझ्या समाजाचा हट्ट आहे ओबीसीतलं आरक्षण आणि ते आमचं आम्हाला द्या आमचा विषय संपला तुम्ही निवडून या नाही तिकडे पडा ते मीडियात बी आलेले आणि मी ते समोर सुद्धा त्यांना सांगितलं इथं त्याने काय ते ऐकलं सगळं बोलले काय काय करायचं कसं करायचं मग मी त्यांना सांगितलं 83 क्रमांकाला त्याचा उल्लेख त्या राऊत साहेबांनी काल त्यांच्या त्या याच्यात बी केला ते बोलताना 83 क्रमांकात म्हणलं 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठी एक ते अध्यादेश काढा 3 नसल काढायचा तर सुशील कुमार शिंदे सर सगळ्याला आवाज येतो तिकडं सुशील कुमार शिंदे सरकारनं त्या काळी 2004ला एक JR काढलेला तोच मराठा आणि कुणबीचा तो जरा शिथिल करा रद्द केलाय तर ठीक आहे म्हणे ते लिहून घेतलं त्याच्यानंतरच सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणीचं घेतलं आम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण करा अडचणच काय तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे तुमचं व्यवसाय प्रमाणपत्र निघालं तुम्हीच मला येऊन सांगितले तुमच्यामुळे महा निघाले हे बघा म्हणे तुम्हीच दाखवले मग आता तुमची ताई उदाहरणार्थ किंवा आई बाबा तुमचे हे समजा असं धरा की कुणबी नाही आहेत ताई तिकडच्या कुणबी नाही आहेत आणि तुम्ही कुणबी आहेत हे आमचे शब्द झालेले तर नाही आहेत पण आपल्यात रुटी बिटीवर होतो ना मग मराठा आणि कुणबी एकच आहे समजा उदाहरणार्थ त्यांच्यावर देण्याऐवजी इथला मराठा आहे आणि विदर्भातला कुणबी आम्ही त्यांच्या पुरी करतो ते बी आमच्या करतायत पश्चिम महाराष्ट्रात बिजल्या पुरी दिल्या जातात तिकडच्या इकडे करतात याचा अर्थ आपण मराठा कुणबी एकच आहे ना म्हणजे मुलगी आपण जर ओबीसीची करतो कुणबीची आणि आपण मराठा आहेत तर याचा अर्थ आपण एकच आहेत ना एक नसतो तर केलीच नसती मग आंतरजातीय विवाह झाला असता आपला रुटीपिटी व्यवहार होतो याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे हे त्यांना बी मान्य आहे ठीक आहे म्हणले ते सगळ्या स्वाऱ्यांचं बघू हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदीचं आहे का नाही ते सरकारी आहे ना सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं ते लागू करा केसेचं ठरलंय फडणवीस साहेबांनी सगळ्या राज्यातल्या मागं घ्या सरसकट जे काय 7-8 विषय लिहून दिलेले आहेत आम्ही अगोदरच्याच निवेदनात काही यांचं दिलं आणि सगळ्या स्वारीची व्याख्या आमच्या प्रमाण ते आम्ही दिलं गेले ना इथून तुम्ही वापस आले का तुम्ही इथून गेले का नाही मराठ्यांचा निरोप घेऊन तुम्ही फडणवीस साहेबाकडे गेले का नाही तर गेले निरोप माघारी नाही दिला तर हरकत नाही कारण त्यांनी एक शब्द वापरला होता मी ते पुन्हा आठवण करून देतो की ह्या लपड्यात फक्त मी मराठा म्हणून राहतो बाबा महा काय पाहिल्यासारखं नाव घेऊ नको हागलान मुतलान काय हे बघा मी इमानदार आहे मीही बोललेलो नाही मग त्याच्यानंतर मी सुद्धा बोललेलो नाही पण झालं काय
ते बैठकीहून आले आणि जिकडे तिकडे पांगले. पांगल्यावर ह्या 8 दिवसात ते कुठेतरी गावात गेले. कोणच्या मला नाही माहिती, आता मला तुमच्याकडचे गाव नाही माहिती. कुठेतरी गेले आणि त्याच गावातल्या माणसाने आमच्या पोराला इकडं ते बोललेलाचा व्हिडिओ टाकला. त्याच्यात काय म्हणाले ते तिकडं जाऊन मनोज जरांगे दादा पाटलांनी महाविकास आघाडीकडून किंवा शरद पवारांकडून किंवा आणि 2-4 नावं घेतले त्यांच्याकडून लिहून घ्यावं ते ओबीसीतून आरक्षण देणार आहेत का. ते दुसरं लय वैर वाढायला लागलंय. या अशा काय 4-5 मागण्या. दुसरं आणखीन मराठ्याचे पडायला लागले. त्याला मी काय करू सांगा तुम्ही, मी काय करू. त्यांची इच्छा आहे का मराठीच पाडावं असं मला विचारायले त्या भाषणात. मग माझं नाही खावणार तर काय होणार. तुम्ही तिकडून आलात ना तुम्हाला का, कारण तुम्ही काय म्हणले होते मी एक समाजाचा म्हणून करतोय. मी काम केलेलं आहे समाजाचं इथून माग. मला फक्त एवढीच इच्छा आहे आता मी येईन नाही तर नाही येईस, जे व्हायचं असेल ते होईल. देवेंद्र फडणवीसांनी नाही ऐकलं तर मी तुमच्या सोबत. ते तिकडे खड्ड्यात गेले, ती आमदारकी खड्ड्यात गेली आणि ते सगळं जे रिअल चर्चा सांगायला ते जे तारफाड मारपाड करत होता तसं नाही करीत मी त्याच्यापेक्षा तारफाड मारपाडी. फक्त तुम्हाला रिअल सांगायला लागलो ते. मग त्यांचं काम काय होतं ते म्हणे ते फडणवीस संघ नको कोणा संघच नको. मग दुसरी भाषा का वापरेल त्याने. 3रा-4था शब्द त्याच भाषणात 1000-1500 कोटी रुपये निधी दिलाय. त्यांना विरोध करता येते मी. बरं नाही त्या पहिल्या भाषणात सांगतो तुम्हाला. ते पहिलं जिथून हे रान उठलं ना, मागचे बडबड कोण बंद करा नाही तर ते नाही हो. मला माझ्या विषयात बोलून दे. ते घरकुल ते राजकारणाचा विषय ते काय कसं राजकारणाचं मला नाही देणं घेणं. मी जे रिअल आहे तेच म्हणणार. मी भेट नसतो कुणाला मोजीत बी नसतो. मला जे रिअल विषय, कारण तुम्ही समाज आहे, मी तुमच्या जीवावर करतोय, तुम्ही माझ्या जीवावर करताय. मग तुम्हाला साथ आहे तुमची मला आहे म्हणून ही लढा चाललेला. मला तुम्हाला रिअल सांगणं गरजेचं आहे. जे आहेत ते तिथून म्हणे आता ते 1,500 कोटी देऊ नाही तर 1400 देऊ, आम्हाला काय देणं घेणं. आमदार कोण आहे तुम्ही. निधी कोणाला आणायला लागेल तुम्हाला. निवडून कोण दिलं तुम्हाला बारशीच्या लोकांनी आणला म्हणून उपकार केला का. ते विकासाचा आणि आरक्षणाचा संबंध काय. त्या निधीचा आणि आरक्षणाचा संबंध काय. आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात ही प्रश्न आहे. सरकार कोण आहे आता बोलणार कोणाला तुम्ही आमदाराला. माझ्या आमदाराला नाही बोलणार तुम्ही सरपंचालाच बोलणार. माझी सरपंचाला गावातल्या बोलू शकत नाही तुम्ही. म्हणजे पाड तुम्ही माझी सरपंचाला आणि त्याला म्हणतो आता खड्डे बुजा. तुम्हाला सरपंचाला हे बघा आपल्या घरात मालक सध्या मालक कोण आहे फडणवीस साहेब. आता आपल्या घरात मालक असल्यावर आपण जत्राला जायचं म्हणलं पैसे कोणाला मागतो. मालकाला देवा 10 रुपये. मालकाला नाही गेले जत्रा संपली आपली. का बिगर मालकाच्या घरातल्याला मागा त्याजवळ काय खडकू 1,000 रुपये आहेत त्याच्या खिशात. मालकाजवळच असतं ना घरातल्या सगळं. मग मालकालाच मागतं ना कुणी पण. आता मालक देवेंद्र फडणवीस. मग आता धनगर समाज कोणाला मागणार. मालकालाच मागल ना. मालक देवेंद्र फडणवीस. मराठा कोणाला मागणार त्यालाच. मुस्लिम लिंगायत समाज जे समाज असतील दलित मुस्लिम छोटे छोटे ओबीसी तिथंच मागणी करणार ना. तुला काय दुखायची गरज आहे. तुला दुखायची काय गरज आहे. हा चल मी म्हणतो तुला ती बाजू घ्यायची गरज नव्हती. एक तू इथं यायला पाहिजे होतं. आणि मग मी प्रश्न विचारला की बाबा इथं यायचं. मी बोललो त्याच्या आधी तू त्या भाषणात बोलला कोणत्या तरी गावात म्हणून मी बोलायला लागलो. तू बोलत नाही तर मी बोलत नाही. कारण तुम्हाला सांगितलं तसं होतं की मी मराठा म्हणून फक्त काम करतोय. तुमच्या दोघात संवाद व्हावा लय फाकलय. फडणवीस साहेबांचं त्याचं मी बोललो बी त्या माणसाच्या फोनवर 23-24 मिनिटं बोललो असं देवेंद्र फडणवीसांना. आणि मी जाहीर मीडियात त्या टायमात सांगितलं ना मी काय लपून ठुलंय का काय केलंय. मी माझ्या समाजाचं मागणं काल मी देवेंद्र फडणवीस साहेबाला बोललो तर समाजाला सांगून टाकलंय सर की सरसकट शेतकरी नुकसान भरपाई द्या म्हणून त्यांना मांडायला सांगितले. का चुकीचे प्रश्न मांडतो. मग आता कोणता चुकीचा प्रश्न मांडलाय. तू मध्यस्थीला आला सरळ सांगून द्यायचं की जे घेऊन गेलो होतो गाबाळाने तुमच्याकडून लिहिलं जेवढं लिहिलं होतं ते ऐकत नाही. संपला विषय तुमचा नामचा. आम्ही तुमचं नावच घेतलं नसतं. हे मला अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब चॅनलवर म्हणले होते. त्यांचे ते बगल बच्चे काही आमदार आहेत ते म्हणले होते की महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा त्यांनी ओबीसीतून आरक्षण देतात. आणि मग देवेंद्र फडणवीसचीच भाषा बोलायली तुम्ही भाषणात जाऊन. तुम्ही तुमचे विचार चालवायले का. तुम्ही ते विचार चालवायले.
म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दुसरा आणखीन एक पट शिष्य तयार केलाय जाणव टाकून दुसरा तयार केला. मराठ्यांच्याच विरोधात वार करायला सोडला. मराठ्यांच्याच विरोधात वार करायला देवेंद्र फडणवीस सोडला. मी त्या माणसाला दोषच देत नाही. हे सगळं काम देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्याच खांद्यावर आता जबाबदारी दिली. बंदूक बिन तलवार बी तूच काप्यो तूच मर. मी बसवतो तिथं दंगल झाली की गादीवर. कोण रावत माहित नाही, कोण जरांगे ते माहित नाही. मारा तुम्ही दोघं एकामेकाला आणि दिलं जुटून. आता